ये बैंक। और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इंडिया आघाडीच्या वतीनं नवी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर जो मोर्चा काढण्यात आला होता त्याची देशभर चर्चा आहे। या अगोदरच तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे 2 वोटर आयडी असल्याचा पुरावाच दिला होता। त्यानंतर आयोगाने सुद्धा विजय सिन्हा यांना नोटीस पाठवली आणि उत्तर मागितलेलं आहे। पूर्ण देशभरात राहुल गांधींनी जो मतचोरीचा वोट चोरीचा जो मुद्दा उचललेला आहे त्यात इंडिया आघाडीनं जोरदार पुढाकार घेतलाय। कधी नव्हे ती इंडिया आघाडी मधली मरगळ झटकल्याचा आपण पाहतोय। राहुल गांधींच्या नेतृत्वामधला हा मोर्चा किती सफल झाला, याचे पडसाद किती दिवस उमटत राहणार। संसदेचं कामकाज मंगळवारी संपत आहे आणि ते संपल्यानंतर सुद्धा राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आणि खास करून काँग्रेस निवडणूक आयोगाच्या वर जो त्यांनी प्रश्न उमटवलेला आहे तो किती काळ तो कायम राहणार हे आपण पाहणार आहोत। नमस्कार, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। मी मनोज भोयर। इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला। हे अंतर केवळ संसद भवनापासून 700 मीटर अंतरावरच आहे। संसदेच्या मकरद्वारपासून सुरू झालेला हा मोर्चा परिवहन कार्यालयाच्या आसपास भवनाजवळ हा रोखला गेला। परिवहन भवनाजवळ बॅरिकेड्स लावले गेले आणि या बॅरिकेडला क्रॉस करून जाण्याचा प्रयत्न हा समाजवादी पक्षाचे खासदार आणि नेते अखिलेश यादव यांनी केला सुद्धा, पण पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोगाला भीती वाटते आणि म्हणून या 300 खासदारांच्या मोर्चाला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना भेटण्यास मनाई केली। काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना निवडणूक आयोगाने एक पत्र दिलं। 11:30ची मोर्चाची वेळ जी संसद भवनापासून सुरू होणार होती आणि झाली आहे, आणि याशिवाय 12 वाजता निवडणूक आयोगाने 30 खासदारांना भेटण्याची वेळ दिली। 30 खासदार भेटायला तयार नव्हते। जयराम रमेश यांनी राज्यसभेत असं म्हटलं, ज्या राज्यसभेत आणि लोकसभेत दोन्ही ठिकाणी या मुद्द्यावर खूप गोंधळ झाला, कामकाज तहकूब करावं लागलं। आम्हाला सगळ्याच खासदारांना निवडणूक आयोगाला भेटायचं आहे, पण निवडणूक आयोगाने मात्र 30 खासदारांनाच भेटण्याची परवानगी देऊन यातून पळ काढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी सुद्धा केला। निवडणूक आयोग हमसे डर रही असं म्हणत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती राहुल गांधींनी हल्लाबोल केला। हा मतदान चोरीचा किंवा वोट चोरीचा जो मुद्दा आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अत्यंत प्रभावीरित्या लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला। त्यावर चर्चा सुरू झाली आहे। निवडणूक आयोगाकडे याचं अजिबात उत्तर नाही असं दिसतंय, कारण निवडणूक आयोगाने सांगितले की राहुल गांधींनी पुरावे द्यावे, जे पुरावे त्यांनी पहिल्या या संदर्भात घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा ठेवले होते। आम्हाला पुरावे द्या आणि आम्ही तुम्हाला काही गोष्टींसाठी अजिबात बांधील नाही असंही निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। पण बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे बांकीपूर आणि लखीसराय या 2 मतदारसंघातले 2 इपिक म्हणजे आयडी कार्ड, वोटर आयडी कार्ड हे पुराव्यासहित तेजस्वी यादवांनी एक्स पोस्टवर प्रसिद्ध केल्यानंतर मात्र निवडणूक आयोगाने विजय सिन्हा यांना नोटीस पाठवली। 4 म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये त्यांना त्याचं उत्तर द्यायचं आणि जर उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल। याचा अर्थ स्पष्ट आहे की तेजस्वी यादव यांनी जो मुद्दा उचलला त्याचा कॉग्निझन्स, त्याची दखल ही निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि बिहारमधल्या अत्यंत प्रभावी नेत्याच्या संदर्भातली ही घटना असल्यामुळे त्याची सुद्धा राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर चर्चा झाली। ती एक मोठी घटना देशातली, आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार मधल्या वोट चोरीच्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी अनेक पुरावे सादर केले होते।
आता भाजपकडे याचं उत्तर नाही. भाजपच्या इतक्या मोठ्या नेत्याच्या संदर्भामध्ये तेजस्वी यादव यांनी आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवल्यानंतर सुद्धा बिहारमधली भाजप ही बॅकफूटवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तिथे विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या अगोदरच बिहारमधल्या मतदान याद्यांच्या गोंधळाबद्दल आणि नंतर तिथे पुनर्पडताळणी केल्यानंतर बिहारमधली ही संबंध विधानसभेची निवडणूक खूप चर्चेत आली आणि बिहारच्या या मुद्द्यावरूनच राष्ट्रीय स्तरावर निवडणूक आयोगाच्या कामकाजाकडे पाहिलं जात होतं. आणि याच सगळ्या ही चर्चा गरम असताना आणि लोकसभा म्हणजे संसदेचं अधिवेशन सुरू असताना राहुल गांधींनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि देशामध्ये राळ उडून दिली. त्यानंतर इंडिया आघाडीच्या या मोर्चानं कधी नव्हे ती इंडिया आघाडीतली मरगळ लोकसभा निवडणुकीनंतर झटकून टाकलेली आहे. राहुल गांधी यांनी संसदेमध्ये आणि खास करून भाजप आणि केंद्र सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी विरोधी पक्षांची मोठ बांधलेली आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून आजवरच्या त्यांच्या या काळामध्ये होट चोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी जे रान पेटवलं आहे त्यात ते इंडिया आघाडीसाठी तरी आपण यशस्वी झालं असं म्हणता येईल. अर्थात केंद्र सरकारची भूमिका काय आहे, निवडणूक आयोग ही बॅकफूटवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या सगळ्या मुद्द्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की राहुल गांधी यांचं विरोधी पक्षनेते म्हणून जे काही नेतृत्व इंडिया आघाडीतलं आहे तेही पुन्हा एकदा मजबूत झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून वेगवेगळ्या मुद्द्यांवर राहुल गांधींनी आता नव्यानं मांडणी करू शकतात. संसदेत त्यांनी विरोधी पक्षांना एकत्र घेत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती परखड भूमिका मांडलेली आहे आणि इंडिया आघाडीच्या होट चोरीच्या संदर्भातला मोर्चा हा इंडिया आघाडीला नवं बळ देणारा ठरला हेही आपल्याला या निमित्तानं मान्य करावं लागेल. तसं ते पाहायलाही मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी भूमिका लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही आपल्याला पाहायला मिळाली. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, वेगवेगळे इंडिया आघाडीतले नेते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे विचार मांडताना, भूमिका मांडताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाले. आजच्या इंडिया आघाडीच्या मोर्चात अरविंद केजरीवालचे नेतेही होते, खासदारही होते, अखिलेश यादव होते, अभिषेक बॅनर्जी, महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेसचे खासदार होते. एक व्यापक आघाडी ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उघडल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय. ही इंडिया आघाडीसाठी या आत्ताच्या चालू आणि विद्यमान राजकारणामध्ये खूप ही अत्यंत महत्वाची घटना आहे, ज्यामुळे इंडिया आघाडीचे नेते हे राहुल गांधींच्या घरी पहिल्यांदा भेटले. उद्धव ठाकरे सुद्धा त्या बैठकीसाठी होते. ही एक डिनर डिप्लोमसी होती आणि दुसरी बैठक आजच म्हणजे सोमवारच्या दिवशी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेली आहे ताज प्रेसिडेंटमध्ये आणि यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांनी पुढाकार घेतलाय आणि इंडिया आघाडीची ही दुसरी बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते. संसदेचं अधिवेशन हे संपण्याच्या एक दिवस अगोदर या दोन बैठका झाल्या असतील आणि इंडिया आघाडीचा मोर्चा सुद्धा. निवडणूक आयोगासोबत त्यांची बैठक होऊ शकली नाही कारण यांची मागणी ही जास्तीत जास्त खासदार तिथे घेऊन जाण्याची होती, पण सुरक्षेच्या कारणास्तव इतक्या सगळ्या खासदारांना आतमध्ये प्रवेश देता येणार नाही अशी निवडणूक आयोगानं भूमिका मांडली. मुळात राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे अत्यंत महत्वाचे आणि त्याची उत्तरं ही निवडणूक आयोगाला द्यावी लागेल असं भाजपचे केरळमधले खासदार शशी थरूर यांनी सुद्धा हा मुद्दा आजच्या मोर्चामध्ये सहभागी होत प्रकर्षानं मांडलाय आणि ही एक थोडीशी एक नवलाईची बाब आहे, आश्चर्याची बाब आहे. गेल्या काही काळामध्ये शशी थरूर हे काँग्रेसमध्ये राहणार नाही, ते भाजपमध्ये जातील, नरेंद्र मोदी यांना पूरक अशी भूमिका मांडतायत, भाजपला पूरक अशी भूमिका मांडतायत असा आरोप शशी थरूर यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि सिंदूर ऑपरेशन नंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी म्हणून जे काही एक शिष्टमंडळ परदेशात पाठवलं गेलं होतं त्याचं नेतृत्व सुद्धा शशी थरूर यांनी केलेलं आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशीच चर्चा ही बळकट होत असताना शशी थरूर
हे काँग्रेसमध्ये एकटे पडले असताना ते मोर्चात सहभागी झाले आणि त्यांनी राहुल गांधीच्या या मुद्द्याचं समर्थन केलं. देशभरामध्ये यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाच्या संदर्भात वेगवेगळ्या शंका या व्यक्त केल्या जात होता. म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा हा मुद्दा प्रकर्षाने त्यांच्या बैठकीत मांडला आणि महाराष्ट्रामध्ये जो काही आश्चर्यकारक निकाल लागला त्यात काही काळबेर आहे, त्यात मतांची हेराफेरी केली गेली आहे. अवघ्या 5 महिन्यामध्ये 40 लाख मतदान हे कसं काय वाढलं या संदर्भातले काही पुरावे त्यांनी दिले. याशिवाय महादेवपुरा जो मतदारसंघ आहे कर्नाटक मधला, तिथे एकाच परिवारामध्ये 80 मतदार कसे काय याचेही पुरावे दिले गेले. या एकंदरीत सर्व प्रश्नांवरती संविधान जिवंत ठेवायला आणि प्रवाही ठेवायला, लोकशाही जिवंत ठेवायला आणि ती अधिकाधिक प्रवाही करायला म्हणून निवडणूक आयोगाला याची उत्तरं द्यावी लागणार आहे. आणि आज घडीला निवडणूक आयोग हे बॅकफूटवर गेल्यासारखं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. कारण या प्रश्नांची उत्तरं त्यांनी नीट दिलेली नाही. यापूर्वी उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, भाजपकडून सुद्धा त्याला काउंटर करणारं उत्तर अजूनपर्यंत येत नाही. उत्तर देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून झाला, पण जनतेचं समाधान या उत्तरानं किती होतं हे सर्वात महत्वाचं. हा खेळ जरी पक्षांमधला असला तरी जनता मतदान करत असते वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये. बिहारच्या निवडणुकीत सुद्धा बिहारच्या जनतेला मतदानाला सामोरं जायचं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीनं कशी होईल किंवा ती पारदर्शक किती राहील आणि लोकांच्या मनामध्ये जे राहुल गांधी यांनी प्रश्न निर्माण केलेले आहे, जे काहूर माजलाय, त्याचे उत्तर या देशातल्या लोकशाहीला आणि जिवंत ठेवण्यासाठी म्हणून ती केवळ आणि केवळ केंद्रीय निवडणूक आयोगालाच करावी लागणार आहे. ज्या निवडणूक आयोगावर केंद्र सरकार, मोदी सरकार, भाजप सरकार च्या हातातलं ते बाहुलं झालंय असा आरोप गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं होतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही नवराष्ट्र डिजिटल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि या डिजिटल चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं तुमच्या मोबाईलवर मिळत राहो यासाठी तुम्हाला या चॅनलचं नोटिफिकेशन मिळणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.